यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली आहे। मतदारांना एसआयआर प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी चर्चा केली आणि निवेदन सादर केलेलं आहे। एसआयआर मध्ये अनेक मतदारांना अडचणी येत असल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय। तसंच सर्व मतदारांनी आपली नोंदणी झाली आहे की नाही याची तपासणी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तर बीएलओ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं नसल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। बऱ्याच ठिकाणी बीएलओ हे गोंधळलेल्या परिस्थितीत असतात। बरेच बीएलओ मतदारांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। मतदार जे रोज सकाळी उठून 8 वाजता मोलमजुरीला जातात ते संध्याकाळीच येतात, त्यांची आणि बीएलओंची गाठभेट होत नाही। अशा अनेक अडचणी आहेत आणि त्यामुळं ज्या वेगाने या एसआयआरचं काम चाललं आहे त्यात आम्ही त्यांना विनंती केली की याच्यात मुदतवाढही मिळण्याची आवश्यकता आहे, पण अजून त्यांनी मुदतवाढीच्याबद्दल आम्हाला कोणताही शब्द दिलेला नाही। गोंधळाचं वातावरण आहे, बीएलओला व्यवस्थित ट्रेनिंग मिळालेलं नाही आहे, बीएलओ ॲपमध्ये प्रचंड गफलती झालेल्या आहेत, नावं चुकीची आलेली आहेत, तरी काळजी करण्याचं कारण नाही। ह्याच्यावरती सगळ्यावरती उपाय शोधले जाणार आहेत आणि तसं चोकलिंगम साहेब यांनी अत्यंत समजूतदारपणाने आमच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या। त्यांची भूमिका सकारात्मक आहे।